मोर्शी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील 2 पथकांनी एकाच वेळी 2 अवैध सावकारांच्या घरी धाड टाकल्यानं सहकार क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे। यापैकी एका सावकारच्या घरातून स्वाक्षरी असलेलं तब्बल 36 कोरे धनादेश मिळाले, तसेच कोरे स्टॅम्प पेपर, इसार पावती व नोंद वही देखील मिळून आली। सुनील निंभोरकर राहणे पारडी तालुका मोर्शी आणि सुधीर पाचारे राहणे दुर्गानगर मोर्शी अशी धाड पडलेल्या 2 अवैध सावकारांची नावं आहेत। माहितीनुसार सुनील निंभोरकर आणि सुधीर पचारे यांच्या विरोधात अवैध सावकारीच्या अनेक तक्रारी सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याकडे आल्या होत्या। या तक्रारींच्या आधारे कुंभार यांनी मोर्शीतील सहाय्यक निबंधक राजेश भुयार आणि आशिष चर्जन यांच्या नेतृत्वात 2 स्वतंत्र पथके गठीत करून शुक्रवारी सकाळी निंभोरकर आणि पचारे यांच्या घरी पोलीस बंदोबस्तात धाड टाकली। सहाय्यक निबंधक राजेश भुयार यांनी सुधीर पाचारे यांच्या घरी धाड टाकली, तर सुनील निंभोरकर यांच्या घरातून पथकानं कर्जदाराचे स्वाक्षरी असलेले मात्र रक्कम व तारीख नसलेले तब्बल 36 धनादेश, कोरे स्टॅम्प पेपर, 6 इसार पावती, नोंद वही जप्त केली। दोन्ही सावकारांच्या घरातून मिळालेल्या दस्तावेजांची तपासणी करण्यात येते आहे।